असं आता तुला एक सिक्रेट कळलं असेल ना, हिचा मूड चेंज होत असेल तेव्हा, की आता हिचा मूड चेंज होतो, असं एक सिक्रेट ट्रिक आता तुला कळेल, तुझ्या हसण्यातनं जाणवते ती. काय अशी ट्रिक आता तुला माहिती झाली, की हिचा मूड खराब झाला तरी आता आपण थोडंसं सॉर्ट आउट करू शकतो? नाही, वेळ म्हणजे 1 तास ते 1.5 तास शांत राहावं. बस. त्याच्यानंतर ती शांत होऊन जाते. नंतर बोलायला जायचं. म्हणजे जर ती गरम असतानाच जर मी जर काय बोलतोय ना, तर ते माझ्यावरच बॅकफायर होतं. तर थोडा वेळ जाऊ देतो आणि त्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थित होतं. पण आधी असं व्हायचं, आता तर तुम्ही नाही, एकत्र मी राहताय खूप म्हणून. इम्पेशंट आहे. म्हणजे मी ती सारखं दिव्या काय झालं, दिव्या काय झालं, आणि हिचं कसं असायचं, काय झालं ते सांगायची नाही, जस्ट बोलणं बंद करायची, फोन बंद करायची. आणि मला खूप इरिटेट व्हायचं की असं का, बोलून म्हणजे सांग. काय झालं ते हां. सांग. माझं एकदम सिम्पल फंडा असतो, काय झाले बोल, आपण त्याच्यावर बोलूया आणि त्याच्यावर हे करूया, रिझॉल्व्ह करूया काय प्रॉब्लेम असेल ते. पण ते सांगायचीच नाही ती. पण आता स्वभावात चेंज आणलायस दिव्या थोडासा? खूप खूप जास्त चेंज हे त्यानेच सांगावं. पण आता नाही असं करत. आता तू म्हणालास तसं की करते, 2-3 महिन्यातून एकदा करते, पण ते ठीक आहे, ते मी नाही, मॅनेज पण हे करू शकतो. प्रत्येक मुलीचा स्वभाव असतो तो. आणि म्हणजे मी चॅट जीपीटीला कमांड देत असताना पण तिला असं वाटतं मी कोणाबरोबर तरी बोलतो, कारण मी हळू बोलतो. oh shit. तर असं होतं. मग सांगावं लागतं, हे बघ इथे बघ, हे काहीतरी काम करतोय मी, कामाच्या गोष्टी करतोय, पण मग तू हळू का बोलत होतास. हां. असं असतं पण सगळं. दिव्या तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे जास्त. आहे, खूप आहे, पण चालतं ते पॉझिटिव्ह असावं. म्हणजे मी देवाकडे एकच, म्हणजे मी खूप गोष्टी मॅनिफेस्ट करतो लाईफमध्ये, आणि आय एम सो ग्रेटफुल की माझ्याकडे सगळ्या त्या गोष्टी आहेत ज्या मी मॅनिफेस्ट केलेल्या वाव. आहेत. गाडी असू दे, काम असू दे, कंपनी असू दे, पोझिशन असू दे, बायको असू दे. कारण मी नेहमी देवाकडे असं मागायचो की मला कोणतरी आयुष्यात असं हवं आहे जी माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करेल. म्हणजे माझं हिच्यावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त हिचं माझ्यावर प्रेम आहे. वा. तर त्याच्यामुळे ती जेलसी आहे. तर मी तेवढं हे सहन करूच शकतो ती जेलसी. पण त्रास होतो कधी कधी त्याच्याचमुळे. पण मी काय मारून नेतो वेळ कधी कधी. पण खरं तर हे उलट असायला हवं ना, कारण तू तो अभिनेत्री नाहीये आहेस. अजिबात. मी तेच विचारणार होते की हे मी खरं तर नाही उलट असायला अजिबात, हवं. कारण अजिबात मला नाहीये तो. ट्रस्ट इश्यूज नाही आहेत. मी तिला सांगतो. ही मला कधी कधी विचारते, मी माझ्या हिरो बरोबर सीन करताना तुला जेलसी एक्झॅक्टली. येते का कधी. एक्झॅक्टली. मला नाही येत कधीच नाही येत. अगदी पहिल्या पहिल्या तिच्या शो पासून उलट मी तिला सांगायचो, तुझ्या डोळ्यामध्ये काय तसं वाटलं नाही, म्हणजे अजून थोडीशी इंटेन्सिटी आणते ह्याच्यामध्ये, कारण ते फेक वाटतंय. बापरे. तू अनकम्फर्टेबल झालीस तो सीन करताना. तर हे तिला मी सांगतो. पण आता जेव्हा ते ह्याचे जयंत आणि जान्हवीचे सीन असतात, तेव्हा जेव्हा आता रोमॅन्टिक सीन, तर आता तू तर म्हणालास की तुला तशी जेलसी नाहीये, त्याच्यामुळे असं काही होत नाही. पण जेव्हा तो त्रास देतो, जेव्हा काहीतरी गोष्टी त्या असतात ना, त्या खूप तो वेगळ्याच झोनचा माणूस दाखवलाय, तर तेव्हा असं काही दिव्या कसं करते किंवा काय असं काही नाही नाही, वाटतं? मी तिला तिचं काम म्हणूनच बघतो. ते काम आहे तिचं, ती करते. त्याच्यामुळे मी इथे लावून घेत नाही ते जे चालतंय ते. कधी कधी वाटतं, म्हणजे एकदमच माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं कधी कधी अशी सीन्स असतील तर. आत्ता जेव्हा ही आईचं सांगत होती, माझ्या डोळ्यात पाणी येणार होतं, पण मी थांबलो. मी तसा खूप इमोशनल आहे. पण हिच्या च्या बाबतीत मला असं काही वाटत नाही कधी. म्हणजे हिचं काम आहे, ही उत्तम करते. कधी नाही करत असेल तेव्हा मी सांगतो. मी आत्ता जो तिचा हे चालू आहे, सिक्वेन्स चालू आताच मी आहे. सांगू, ही इज अ बेस्ट क्रिटिक्स. म्हणजे क्रिटिसिझम करण्यात हा एक्सपर्ट आहे. आणि तो जसं तू आता ह्याला प्रश्न विचारलास की जयंत जान्हवीचे सीन्स जेव्हा असतात तेव्हा जयंत जान्हवीला त्रास देतो तेव्हा तुला काय वाटतं का, तर त्याने काय उत्तर दिलं की नाही, मी त्याच्याकडे तिचं काम आहे, ते काम म्हणून बघतो. पण आता जो ट्रॅक सुरू आहे की जान्हवी जो रिव्हेंज घेतेय येस. जयंतचा, किंवा जयंतने जे काही केलंय त्या गोष्टींचा, तर ते बघ, ऑफकोर्स आता स्क्रिप्ट जे आपल्याला लेखक लिहून देतात किंवा जी वरची माणसं बसलेली आहेत जे काही गोष्टी ठरवतात, बरोबर. आपल्याला काय करायचं, आपल्याला ते इनॅक्ट Present करायचंय, प्रेझेंट करायचंय. बरोबर. तर मी त्याच्यात आक्षेप नाही घेऊ शकत कुठल्याही गोष्टीवर. तर त्याचं असं असतं,
हे काय करतेस तू, हे खूप चुकीचं करतेस, डोक्यात जायला कारण मला त्या जयंतचं खूप वाईट आणि वाटतं. त्या म्हणजे तो अरे वा, बिचारा- त्याचं वाईट हा, वाटतंय. त्याचं वाईट वाटतं. त्याला जयंतचं वाईट म्हणून त्या बिचारा तू कसा ग, एक तर तो मेघन म्हणून म्हणजे जयंत हा मेघन आहे, सो त्याला मेघन म्हणून त्याची खूप जास्त दया येते आणि तू किती त्रास देतेस त्याला हे बरोबर दिसतंय का दिव्या, मला असं वाटतंय तुला ना मी 2 लगावून देऊ असं पण म्हणतो आणि असं असतं की यार मी ह्याच्या काय आधी केलंय? हा मी काय केलंय, मला जे सांगतायत ते मी करतेय ना, तर त्याला त्याच्यासाठी सिंपती आहे, मेघनसाठी जयंतसाठी सिंपती आहे, जानूसाठी नाही. पण मेघन आणि ह्याची दोस्ती आहे छान. दोस्ती असं नाही, तो सगळ्यांना भेटतो, सगळे Hi, त्याला hello. ओळखतात, हाय हॅलो, पण तो फार असं सेटवर येत नाही कारण एकतर ही इज अ व्हेरी शाय पर्सन आणि म्हणजे अशी मैत्री होण्यासाठी ना तो वेळ एकमेकांना शाय म्हणजे मिळायला हवा आपल्याला मी असतो इंट्रोवर्ट ना. आहे, पण फॉर मी इट टेक्स टाइम. जर मी तुझ्याबरोबर बोलतोय, मी तुला ओळखतोय, तू मला ओळखते आणि तो बॉन्ड जर बनतोय ना, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. तर मग ते वर्षानुवर्ष तसंच राहील. पण तो वेळ जसं मी म्हटलं तसं की वेळ देणं जे ते आहे रिलेशन बिल्ड होण्यासाठी जो वेळ पाहिजे तो नाही नाही मिळत. मिळत. जातो, हाय हॅलो, चल निघूया, लगेच तेच असतं. एवढंच असतं.